नमस्कार मंडळी. चला आज गणिताच्या पुस्तकातून एक छोटासा ब्रेक घेऊया आणि एका वेगळ्याच रहस्याच्या दुनियेत शिरूया. आज आपण बीजगणितातील एका सामान्य कोड्यामागे लपलेलं एक मोठं रहस्य उलगडणार आहोत. तयार आहात या तपासासाठी? चला तर मग सुरुवात करूया. हो, अगदी बरोबर ऐकलत. हे गणिताचे लेक्चर नाहीये, तर ही आहे एक डिटेक्टिव्ह स्टोरी. आपल्याकडे काही क्लूज आहेत, काही संशयित आहेत आणि एक गूढ आहे जे आपल्याला मिळून सोडवायचं आहे. तर आपल्या या केसमध्ये दोन समीकरण आहेत. हे दोन समीकरणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकाच प्रकरणाला सोडवण्यासाठी लागणारे दोन अत्यंत महत्त्वाचे संकेत आहेत. म्हणजे आपलं मिशन काय आहे? तर आपल्याला x आणि y च्या अशा किमती शोधायच्या आहेत जी एकाच वेळी या दोन्ही संकेतांना म्हणजे दोन्ही समीकरणांना खरी ठरवेल. एकच उत्तर जे दोन्ही कुलपांना उघडेल. पण थांबा, थेट तपास सुरू करण्याआधी या केस फाईलमध्ये वापरलेली जी काही सांकेतिक भाषा आहे ना, ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. समीकरण म्हणजे काय? अगदी सोप्पं आहे. ते म्हणजे संतुलन. एखाद्या अचूकपणे तोललेल्या तराजूसारखं, जिथे दोन्ही बाजू नेहमी पण नेहमीच समान असतात. आणि रेषीय हा शब्द लक्षात ठेवा. याचा साधा सरळ अर्थ आहे सरळ रेषा. जेव्हा आपण या समीकरणांना ग्राफवर काढतो तेव्हा एक सरळ सोट रेषा तयार होते. हा आपल्या तपासातला एक महत्त्वाचा व्हिज्युअल क्लू आहे. आणि मग हे x आणि y कोण आहेत? अहो, हेच तर आपले दोन मुख्य संशयित आहेत. आपलं काम आहे त्यांची खरी ओळख जगासमोर आणणं. चला तर आता आपल्या पहिल्या तपासतंत्राची वेळ आलीये. याला आपण म्हणूया टॅग टीम मेथड. यात आपण थेट संशयिताला भिडून त्याच्याकडून उत्तर काढून घेणार आहोत. या पद्धतीला आपण टॅग टीम का म्हणतोय? कारण यात आपण दोन्ही समीकरणांना एकत्र आणून एका चलाला दुसऱ्याच्या मदतीने बाहेर काढतो. चला बघूया हे नक्की कसं काम करतं. आता इथे बघा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आपल्याकडे दोन संकेत आहेत आणि गंमत अशी आहे की पहिल्या संकेतात +3y आहे आणि दुसऱ्यात आहे -3y. हे तर जणू एकमेकांना बाहेर काढण्यासाठीच बनले आहेत. परफेक्ट टॅग टीम पार्टनर्स. आणि जसं आपण या दोन्ही समीकरणांना एकत्र आणतो, बूम! +3y आणि -3y एकमेकांना कॅन्सल करतात. ते गायब होतात आणि आपल्याकडे काय उरतं? एक अगदी सोपं समीकरण 7x = 21. आणि हे बघा, आपल्याला आपल्या पहिल्या संशयिताची ओळख पटली आहे. x ची किंमत आहे 3. पाहिलंत? एकदा एखाद्याची किंमत कळली की दुसऱ्याला शोधणं किती सोपं होऊन जातं. आता आपली केस जवळजवळ सुटलेलीच आहे. बरं, ही तर झाली एक पद्धत, पण आपल्या भात्यात अजून एक बाण आहे. ही पद्धत जरा जास्त हुशारीची आणि गुप्त आहे. जणू काही आपण एका अंडरकव्हर एजंटला कामाला लावत आहोत. इथे आपण काय करतोय तर एका संशयिताची ओळख दुसऱ्याच्या संदर्भात तयार करतोय. म्हणजे त्याला एक नवीन ओळख देतोय. हाच आहे आपला अंडरकव्हर एजंट, ज्याला आपण एका गुप्त मोहिमेवर पाठवणार आहोत. आता आपला एजंट म्हणजेच 13 - 2x दुसऱ्या समीकरणामध्ये गुपचूप शिरतो. तो yच्या जागी स्वतः जाऊन बसतो. आता बघा, समीकरणामध्ये फक्त एकच चल उरला आहे, ते म्हणजे x. आपल्या एजंटने आपलं काम अगदी चोख बजावलं आहे. आता आपल्याकडे एकच समीकरण उरलंय, ज्यामुळे संशयिताला पकडणं खूपच सोपं झालं आहे. आणि अशा प्रकारे या दुसऱ्या तंत्राने आपल्याला x ची किंमत मिळाली आहे 6. लक्षात ठेवल्यासारखी गोष्ट हीच की पद्धत कोणतीही वापरा, टॅग टीम असो किंवा अंडरकव्हर एजंट, जर ती योग्य प्रकारे वापरली तर उत्तर तेच येणार. दोन्ही रस्ते एकाच सत्यापर्यंत पोहोचतात. चला तर मग आता या प्रकरणाच्या अंतिम टप्प्याकडे येऊया. हे जे उत्तर आपल्याला मिळालं आहे त्याचा खरा अर्थ काय आहे ते पाहूया. तर केस क्लोज्ड. आपलं उत्तर म्हणजे फक्त दोन संख्या नाहीत, तर तो एक विशिष्ट बिंदू आहे, एक विशिष्ट जागा आहे जिथे या दोन्ही समीकरणांच्या कथा एकमेकांना भेटतात. आणि हेच तर याचं खरं सौंदर्य आहे. बीजगणितातील ही आकडेवारी आलेखावर येताच एका ठोस दृश्य चित्रात बदलते. त्या दोन रेषा जिथे एकमेकांना छेदतात तोच आपला उपाय आहे. तर मग गुप्तहेरगिरीची ही सगळी साधनं आता आपल्या हातात आहेत. जरा विचार करा, या ज्ञानाचा वापर करून पुढे कोणती नवीन आणि मोठी रहस्य आपण उलगडू शकतो.